म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, मी राणी गुणाजी आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत करते. प्रत्येकच आईबाबांचं असं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी अगदी मोठमोठ्या शिखरांवरती पोचावं आणि त्याच्यासाठी त्यांना चांगलं चुंगलं आणि पौष्टिक खाऊ घालण्याचा त्यांचा अगदी जंगी प्रयत्न असतो. पण ही मुलंसुद्धा चॅप्टर असतात. या सगळ्या गोष्टी कशा टाळायच्या हा त्यांचा प्रयत्न अगदी जोरदार चालू असतो. अशा वेळेला या आईबाबांसाठी आज आम्ही काही खास युक्त्या आणलेल्या आहेत. तर या युक्त्या कुठच्या आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही कुठचे पदार्थ शिकवतोय ते बघूया. चला. खवय्येगिरी करायला आपण आलोय संजीवनी बापट यांच्या घरी वडाळ्याला. या 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 मी तुमची कधीपासून वाट बघत होते. अरे धावत आलो आम्ही. नुसतं त्यांचं पत्र आलं की आमच्या घरी या चांगले चांगले पदार्थ शिकायला, त्यामुळे लगेच धावत आलो. आणि त्या पत्रामध्ये एवढी यादी होती असंख्य बक्षिसं मिळाल्याची, त्यामुळे मग थांबणं शक्यच नव्हतं. पण मला सांगा, तुम्हाला एवढ्या खवय्येगिरीमध्ये एवढी बक्षिसं मिळालेली आहेत, तुम्ही अतिशय उत्तम अशा कुक आहात, तर ह्याचं म्हणजे श्रेय कोणाला जातं? तुम्हाला ह्याचं प्रोत्साहन कोणी दिलं? मी वयवर्ष 8ला माझे वडील एका संस्थानिकांकडे होते. ते आम्हाला मजेने विचारत, तुला काय येतं तुला काय येतं? तेव्हा मी त्यांना म्हटलं मला वांग्याची भाजी येते. म्हणाले दाखव बघू करून. आणि त्यावेळेला ना त्यांनी खुश होऊन मला एक सर्टिफिकेट आणि बक्षीस दिलं. तेव्हा ते माझ्या मनात बीज रोवलं गेलं. त्यानंतर मग माझी आई सुगरणच होती. पुढे नवऱ्याच्या घरी आल्यावर तो तर खवय्या होता. त्यामुळे मुंबईतली अनेक हॉटेलं, अनेक प्रकारची जेवणं, हे सगळं बघून माझी हॉबी वाढत गेली. मग आज आमच्या खवय्या प्रेक्षकांना काय दाखवताय तुम्ही? आज मी लहान मुलांसाठी नाचणीच्या कुकीज दाखवणार आहे. त्यानंतर मेथीचे वडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे आप्पे. आपल्या आहारातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे बिस्किटं. पण ही बिस्किटं आपल्याला खरं तर पौष्टिकच असायला पाहिजेत, होय की नाही? हो. तरी कशी बनवायची आणि आम्ही कशाची बनवतोय ते बघूया. साहित्य काय काय लागणार? पिठी साखर, तूप, दालचिनीची पावडर, हे मार्गारीन आहे, बाइंडिंगसाठी मैदा घेतलेला आहे, नंतर हे नाचणीचं पीठ आहे, चवीला मीठ आहे, वेलचीची पावडर आहे, व्हॅनिला इसेन्स आहे, डेकोरेशनसाठी खसखस आणि काजू. साहित्य तुम्ही बघितलेलं आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं? पहिल्यांदा तूप, सोडा बायकाप आणि मीठ असं फेटून घ्यायचं. अच्छा. आपण तूप पण वापरू शकतो किंवा मार्गारीन पण वापरू शकतो, पण शक्यतो लोणकडं तूप वापरू नये, त्याच्यामुळे वस्तू हलकी होत नाही. अच्छा. म्हणून वापरताना मार्गारीन किंवा साधं आपलं वनस्पती तूप वापरावं. किती घालायचं साधारणतः? चवीपुरतं मीठ. नंतर एक चण्याच्या डाळी एवढा सोडा बायकाप घालायचा. म्हणजे एक छोटा अर्धा चमचा असतो ना. आणि हे छान फेटून घ्यायचं. त्यानंतर त्यात पिठी साखर घालायची किंवा घरी दळलेली साखर जास्त चांगली. भरून 3 चमचे. जर साखरेचं प्रमाण वाढलं तर या कुकीज कडक होतात, म्हणून थोडंसं कमीच ठेवायचं. या सगळ्या टिप्स तुम्ही अगदी नीट लक्षात ठेवा. बारीक रवा घेतला. हो. एक चमचा मैदा घाला. नंतर व्हॅनिला इसेन्स घाला 1 चमचा. प्रमाण किती आहे ते परफेक्ट बघा.
हा एसेन्स जास्त वापरू नये, नाहीतर बिस्किट उग्र लागतं. हां, तसा खूप स्ट्रॉंग असतो इसेन्स कुठलाही, त्याच्यामुळे तो घालताना. दालचिनी पावडर 1 चमचा. तुम्ही कशाच्या बरोबर दळली दालचिनी? साखर. साखरेच्या बरोबर. त्यामुळे तिची छान एकदम एकजीव अशी फाईन पावडर. ओके, किती घालायचे? 1 चमचावर. आणि वेलची बस ना. आता हे सर्व मिश्रण छान मळून घ्यायचं आणि त्यात आपल्या हाताने नाचणीचं पीठ घालायचं की आपल्या हाताच्या उष्णतेने ती बिस्किटं फुलतात. त्याच्याकरता चमचा यूज करायचा नाही. अरे वा. नाचणीचं पीठ घालूया. त्या म्हणाल्या त्याप्रमाणे जेवढं त्या पिठात मावेल तेवढं. पुरे. ते अंदाज घेत बांधायला लागेल ना पीठ. आपला पेढा होतो ना इथपर्यंत करावं. हां. नाचणी ही अतिशय पौष्टिक असते, थंड असते, भरपूर कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये. पीठ झालं, आता काय घालायचं? आता 1 चमचाभर लोणकड तूप घाला, वासाकर. अच्छा, घरगुती तूप. छान. आता मळून घेऊया ना, चांगलं मळून घेऊया. आपण जे पीठ मळलं होतं तर त्याचे आता हे असे छान पेड्यासारखे गोळे करून घेतलेले आहेत बिस्किट्स करायला. आता काय करायचं? आता त्याला थोडंसं डेकोरेशन करायचं. हां. ते खसखसीचं आणि काजूचं असेल. अच्छा. तर हे असं बिस्किट उचलायचं, खसखसीवर दाबायचं आणि ट्रेमध्ये लावायचं. वरती घ्यायची ती बाजू खसखस लावलेली. ओके. अशी तयार झालेली बिस्किट भरपूर ओटीची मध्ये ठेवण्याकरता तयार करून घ्यायची. हां, ट्रेला त्यांनी छानपैकी तुपाचा हात लावून घेतलेला आहे जेणेकरून ती बिस्किटं चिकटणार नाहीत. आणि आपण आता त्यावरती 1 काजूचा तुकडा लावायचा आणि 200 डिग्रीवरती 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. प्री हीट ओव्हन. आणि बोथ साईड. अच्छा, उलट पण करायचं? नाही, बोथ साईड म्हणजे त्याच्या ओव्हन मधलं सेटिंग. काजू तर छान आपले सजले एकदम. आता हे आपण ओव्हन मध्ये ठेवणार 15 ते 20 मिनिटं 200 डिग्रीवरती. तर हे आता ओव्हन मध्ये जातील आणि तुम्हाला तोपर्यंत साहित्य कृती घ्यायला काहीच हरकत नाही. आणि थंड झाल्याशिवाय ट्रेचे काढू नये, अन्यथा ती बिस्किट मोडतात काढताना ना. हां, तर हेही लक्षात ठेवा. आता हे मस्त गरमागरम करायला ठेवतो आम्ही. नाचणीच्या कुकीज तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: पिठी साखर, तूप, रवा, मार्गरीन, मैदा, नाचणीचं पीठ, मीठ, वेलची पावडर, व्हॅनिला एसेन्स, खसखस आणि काजू. कृती: प्रथम एका भांड्यात मार्गरीन, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा सोडा एकत्र करून फेटून घ्यावं. नंतर त्यात 3 चमचे पिठी साखर, बारीक रवा, 1 चमचा मैदा, व्हॅनिला एसेन्स, 1 चमचा दालचिनी पावडर आणि वेलची पावडर एकत्र करून मग नाचणी पीठ आणि तूप टाकून मिश्रण छान मळून घ्यावं. मळलेल्या पिठाचे गोळे करावेत. त्यांना खसखस आणि काजूनी सजवून तूप लावलेल्या ट्रेवर ठेवावेत आणि ते ओव्हनमध्ये 200 अंश सेंटीग्रेडवरती 15 ते 20 मिनिटं ठेवावेत. गरमागरम बिस्किटं तयार झालेली आहेत. अशी ताजी बिस्किटं खायला काय मजा येईल ना. तर आता ह्याचा आपण फन्ना उडवूया. चहा बरोबरच खायला पाहिजे असं काही नाही ना? चहा पाहिजेच? नाही, असं काही. असं पण चालतं ना. ठीक आहे, मग आता असंच बसून छानपैकी बिस्किट्स खातो. तर तोपर्यंत तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या आणि त्याच्यानंतर काय शिकतोय? भाज्यांचे अप्पे. विश्रांतीनंतर सगळ्या खवय्यांचं परत एकदा स्वागत. आता आपण शिकतोय भाज्यांचे अप्पे. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 तास आधी रवा ताकामध्ये भिजवून ठेवलेला होता तो, उकडलेले वाटाणे, वाटलेली मिरची, उकडलेलं गाजर, नंतर कोथिंबीर, थोडा सुका रवा, वाटलेलं आलं, त्यानंतर मीठ, साखर आणि सोडा बायकाप चिमूटभर. त्या चिमूटभर सोडा बायकापवर तेलाची फोडणी घालायची. अच्छा, हिंग मोहरी आणि कढीपत्ता. साहित्य तुम्ही बघितले. आता मी पीठ भिजवण्याची पद्धत सांगते. या पिठावर प्रथम
वाटाणे घालूया घालून आपण? घ्यायचे. हां 2 तास आपण पीठ भिजवलेलं आहे ताकामध्ये. वाफवलेले आहेत मटार ना मावशी? हो. त्यानंतर वाटलेली मिरची चवीनुसार. जर लहान मुलं खाणार असतील हां. तर कमी घालावी. गाजराचे तुकडे, उकडलेले गाजराचे तुकडे, कोथिंबीर, थोडासा कोरडा रवा. अच्छा, याच्याने परत ते थोडेसे क्रिस्पी होतील ना? क्रिस्पी होते. आणि वाटलेलं आलं. आलं ते अगदी थोडं घ्यावं. हां, त्याच्यात पण तिखटपणा एक येतो आल्याचा, त्याच्यामुळे ते घालताना थोडंसं सांभाळून. नंतर ताक. एखाद चमचावर ताक घालावं. अच्छा, मीठ. मीठ, एक चमचाभर साखर, हे सर्व ढवळून घ्यावं. ठीक आहे, आता मी तोपर्यंत मग फोडणीला आपल्याला तेल पाहिजे तर तापत ठेवते ते. तर आता याच्यामध्ये आपल्याला सोडा बायकाप घालायचा आहे. चिमूटभर अगदी, 1 चिमूट. हलवायचं नाही, त्याच्यावर फोडणी घालून मग त्याच्यावर फोडणी घालून. ठीक आहे, आता तेल तापलं. मोहरी टाक. मोहरी, कढीपत्ता. बरं, मोहरी घालूया. मस्त तडतड बस ना. हा, कढीपत्ता, हिंग. पण करू गॅस. आणि थोडीशी कोथिंबीर. अच्छा, फोडणीमध्ये. हो, त्यामुळे ती कोथिंबीर हिरवीच राहते. हां, आणि चव पण मस्त आहे त्याला. घालून आता पीठ आता चांगलं आपलं एकजीव झालं, सगळं फोडणी वगैरे घातली होती ते. आणि आपण आप्पे पात्र आपल्याला जे मिळतं बाजारामध्ये अगदी सहजी उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे कडकडीत असं. आता त्याच्यावरती आपण आप्पे घालणार. आप्पे अगदी 2 मिनिटात होतात, हो ना? हो. हां, आता आता त्यावर थोडी कोथिंबीर आणि गाजर पेरायचं. अच्छा, दिसायला मस्त असं आकर्षक दिसणार, त्याशिवाय कधी मुलं खाणार आहेत. त्यांना असं छान सजवून वगैरे दिल्याशिवाय काही खरं नाही. ओके, आप्पे पात्रामध्ये जेव्हा आपण आप्पे घालतो तेव्हा ते असं पूर्ण वरपर्यंत भरून कधी पीठ घालू नका, कारण आप्पे फुलण्यासाठी त्याच्यामध्ये जागा लागते थोडीशी. आजकाल नॉनस्टिकची पण मिळतात ना मावशी आप्पे पात्र, त्यामुळे काढणं सुलभ झालं. हां, पटकन निघतात. बरं, आता बघूया झालं का? झालं असेल ना. झालं ना, एक राहिलं. वाव, कसले टेम्पटिंग दिसत आहे. आता थांबवणं म्हणजे शक्य नाही आहे स्वतःला, त्यामुळे पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या, म्हणजे मला असं मस्त खाता येईल बसून ना. साहित्य आणि कृती. भाज्यांचे अप्पे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: ताकात भिजवलेला रवा, उकडलेले वाटाणे, वाटलेली मिरची, उकडलेलं गाजर, कोथिंबीर, कोरडा रवा, आलं, मीठ, साखर, सोडा, हिंग, मोहरी आणि कढीपत्ता. ताकात भिजवलेल्या रव्यात उकडलेले मटार, वाटलेली मिरची, उकडलेलं गाजर, कोथिंबीर, कोरडा रवा, वाटलेलं आलं, चमचाभर ताक, मीठ आणि साखर एकत्र करून मिश्रण ढवळून घ्यावं. मग त्यावर सोडा टाकून फोडणी घालावी. पीठ एकजीव करून ते अप्पे पात्रात सोडावं. अप्पे मस्त झालेले आहेत भाज्यांचे. तर ह्याच्यानंतर काय शिकतोय? ज्वारी, बाजरी, मेथीचे वडे. हां, ठीक आहे, ठीक आहे. तर सगळी साहित्य वगैरे घ्यायला आपल्याला एक थोडासा ब्रेक घ्यायला लागेल ना, तयारी करायला वड्यांची. तोपर्यंत अप्पे टेस्ट करून घ्या.
हो, आप्पे म्हणजे सगळेच खाणार आहे ना. टेस्ट काय आहे, 1 2 3 जेवढे आहेत ते सगळे खायचे. तर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि आता आपण शिकतोय बाजरी, ज्वारी आणि मेथीचे वडे ना. ठीक आहे, साहित्य आम्ही बघू. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा स्मॅश करून, तळणीसाठी तेल, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, चिरलेली मेथी, आंबट ताक, वाटलेली मिरची, वाटलेलं आलं, लसूण वाटलेली, थोडासा किंचित सोडा बायका, हिंग, तीळ भाजलेले, मीठ आणि हळद. अच्छा, ठीक आहे. हळद अशी थोडीशी रंगासाठी ना. रंगासाठी. बरं, आता एक एक जिन्नस मी तुम्हाला देते. टर्न बाय टर्न काय देऊ ते सांगा. पहिल्यांदा मला उकडलेला बटाटा देऊ. ओके. हा तुम्ही किसून पण घेतलं दुसरी? नाही, नाही ना? अगदी बारीक करायचं नाही. ओके, घालू सगळं. हो. त्यानंतर त्यात आल्याची पेस्ट घालू. हो. नंतर मिरचीची पेस्ट, नंतर तेवढंच वाटलेली लसूण, जस्ट एक थोडंसं मेथीला चांगली चव. नंतर तीळ साधारणतः किती घ्यायचे? चमचाभर? 2 चमचे घातले तरी चालते. अच्छा, मग हे 2 चमचे असतीलच ना. हळद किती माशी? अगदी एवढी बस? हां. हिंग एवढं घेऊ. मीठ. त्याला पिठांच्या अंदाजाने मीठ घ्यायला लागणार आहे ना. बरोबर, कारण त्याच्यात पिठं पण येणार. आणखी लागेल मीठ. हां, बाजरी आणि ज्वारीचं पीठ सुद्धा आपलं येणार आहे त्याच्यात, तर तेवढं मीठ. साखर आणखी हवी. आणखीन घेऊ. त्याने वडा कडक राहतो. अच्छा, ही एक टिप लक्षात ठेवा. चांगली एवढी साखर आणि चव पण मस्त येईल ना. हे सगळे जिन्नस घालून झाले. आता आपला महत्त्वाचा मेथी, बारीक चिरलेली मेथी आहे चांगली. ते 2च चमचे घालावे. अच्छा, बस. आता हे पीठ सर्व मळावं. त्यात ताक घालायचं. अच्छा, हे आंबट ताक आहे मावशी? आंबट आहे. आंबट ताकच हवं. आंबट ताकच हवं. किती घालू? बरं. आता आपण ज्वारीचं पीठ घालूया. आता बाजरीचं पीठ. बाजरीचं आपण समप्रमाणात नॉर्मली घालायचं ना, बाजरीचं आणि ज्वारीचं. तर हे सगळं छान घट्ट मळून घेऊया. पीठ आपण जे मळलं त्याचे असे गोळे करून घेतले. आता आपल्याला पुऱ्या थापायच्यात म्हणून. हां, आता मी थापायला सुरुवात करते वडे. तेल कडकडीत तापायला पाहिजे. हा जो होत आलाय तो आता उलटायला हरकत नाही ना. बरोबर, तुम्ही म्हणालात, कारण त्याच्यात आपण बटाटा घातलाय त्याच्यामुळे ते थोडेसे क्रिस्पी झालेले. हां, हा जो कलर आलाय त्याशिवाय ते उलटायचे नाहीत. तर एक उलटलेला आहे, बाकीचे 2 असे छान आरामात होत आहेत. आणि मग ते आम्ही उलटू. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी, ज्वारी, बाजरीचे वडे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, तेल, ज्वारी पीठ, बाजरी पीठ, बारीक चिरलेली मेथी, आंबट ताक, मीठ, हळद, वाटलेली मिरची, वाटलेलं आलं, वाटलेली लसूण, सोडा, हिंग आणि भाजलेले तीळ. कृती: प्रथम उकडलेल्या बटाट्यात आलं पेस्ट, मिरचीचा ठेचा, वाटलेली लसूण, तीळ, हळद, हिंग, मीठ, साखर आणि मेथी एकत्र करून पीठ मळावं. मग त्यात ताक, बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ घालून पीठ नीट मळून घ्यावं. मळलेल्या पिठाचे गोळे करून वडे थापावेत आणि ते तळून घ्यावेत.
मावशींना थँक्स म्हणायला पाहिजेत, कारण सगळ्या आईबाबांची तुम्ही जबरदस्त सोय केलेली आहेत. आमच्या या मुलांना रोज काय खायला द्यायचं हा खरंच एक ज्वलंत प्रश्न म्हणू आपण, तो सोडवलात तुम्ही. म्हणून झी TV आणि आम्ही सारे खवय्ये आमची सगळी टीम सगळ्यांकडनं मी तुम्हाला थँक्स म्हणते. चांगलंसं गिफ्ट आणलं आहे, आमची आठवण ठेवा. मी पण आपले आणि आपल्या सर्व टीमचे आणि झी TVचे आभार मानते, तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. तुमच्या मुलांना पुढच्या वेळेला खाऊ काय द्यायचा हा तुमचा एक मोठा यक्ष प्रश्न आज आम्ही तुम्हाला सोडवून दिलेला आहे. आणि त्यांनी बिस्किटं मागितली की त्यांना अगदी यथेच्छ बिस्किटं खायला द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. असेच छान छान आणि चमचमीत पदार्थ घेऊन परत भेटतोय उद्या. तोपर्यंत निरोप घेते. नमस्कार. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे